महाराष्ट्र मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी एक सर्वात महत्त्वाचं कार्ड बनलेलं आहे ते म्हणजे फार्मर आयडी. शेतकरी विशिष्ट ओळखपत्र क्रमांक जो प्रत्येक शेतकऱ्याला विशिष्ट ओळख क्रमांक भेटणार आहे, ते पण प्रत्येक शेतकऱ्याला वेगवेगळं. त्यामुळं या आयडीचं एक महत्त्व शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये झालेलं आहे, आता वाढलेलं आहे. कुठल्याही योजनेचा लाभ घ्यायचा असेल किंवा कुठल्याही शेती तारण ठेवून लोन घ्यायचा असेल किंवा के-सी-सी घ्यायचं असेल तुम्हाला, तर या संबंधित आणखीन भरपूर योजना आहेत महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या. महा-डी-बी-टी योजनांचा लाभ घ्यायचा असेल तरी सुद्धा हा फार्मर आयडी गरजेचा आहे. तर याच फार्मर आयडीसाठी तुम्ही फॉर्म भरलेला असेल, तर त्यासाठी तुमचं फॉर्म ॲक्सेप्ट झालेला आहे किंवा नाही हे कसं पाहायचं मोबाईलवरून अगदी 2 मिनिटात, ते या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सविस्तर सांगणार आहे. त्यासोबतच सर्वात महत्त्वाचं म्हणजे जर तुम्ही अजूनही फार्मर आयडीसाठी अप्लाय नाही केलेले असेल, तर तुम्हाला व्हिडिओ आपल्या चॅनल लिस्टमध्ये व्हिडिओ भेटणारच आहे. तिथं जाऊन तुम्ही जे फॉर्मसाठी अप्लाय कसं करायचं ते सुद्धा तुम्हाला सविस्तर स्टेप बाय स्टेप इन्फॉर्मेशन दिली गेली आहे. तर आता आपण या व्हिडिओमध्ये फार्मर आयडीसाठी फॉर्म भरलेला आहे, पण स्टेटस आपल्याला जाणून घ्यायचं आहे, माहिती करून घ्यायचं आहे. तर ते कसं बघायचं हे व्हिडिओमध्ये सांगणार आहे. सर्वात प्रथम वेबसाईट बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये mehfr.agristACK.gov.in ही वेबसाईट आहे. ह्या होम पेजवरती आल्यानंतर मित्रांनो, याची वेबसाईटची लिंक सुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळणारच आहे. होम पेजवरती आल्यानंतर चेक एनरोलमेंट स्टेटस या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. इथं तुम्हाला आधार नंबर टाकून घ्यायचा आहे. लाभार्थीचा आधार नंबर इथं तुम्हाला व्यवस्थितरित्या टाकून घ्यायचा आहे. आता बघू शकता, आधार नंबर टाकून घेतल्यानंतर चेक या ऑप्शनवरती पुढे जो दिसत आहे चेक ऑप्शन, त्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तुम्हाला तुमच्या फॉर्मचं स्टेटस लगेच दिसून जाईल. तर सोबतच तुम्हाला बघू शकता, चेक या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर माझा आधार नंबर त्यासोबतच फार्मर आयडीसाठी जे अप्लाय केलं तर मी त्यामध्ये जे डिटेल्स भरलेले आहेत त्यापैकी काही महत्त्वाच्या डिटेल्स इथं तुम्हाला दिसतील. इथं सर्वात महत्त्वाचं म्हणजे अप्रुव्हल स्टेटस, जिथं माझा अप्रूव्ड दाखवत आहे म्हणजे माझा फार्मर आयडी सक्सेस झालेला आहे, अप्रूव्ड झालेला आहे शासनाकडून. आणि माझा आयडी सुद्धा तुम्हाला सेंट्रल आयडी या शीर्षकाखाली दिसणार आहे. आयडी नंबर सुद्धा तयार झालेला आहे. तर अशा प्रकारे ऑटो अप्रूव्ड बाय सिस्टम झालेला आहे. आणि त्यासोबतच तुम्हाला या पद्धतीने स्टेटस चेक करायचा अगदी 2 मिनिटामध्ये. जर इथं अप्रूव्हल स्टेटसमध्ये पेंडिंग किंवा रिजेक्ट झालेलं असेल तर तुम्हाला पेंडिंग असेल तर वेट करायचा, रिजेक्ट झालं तर तुम्हाला परत एकदा रिअप्लाय करायचा सुद्धा ऑप्शन आहे, रिअप्लाय करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे तुम्हाला स्टेटस अगदी 2 मिनिटात दिसणार आहे मोबाईलवरून फार्मर आयडीचा. जर आवडली असेल तर माहिती चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.